नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वाद आणि चारित्र्यावर संशयाच्या कारणातून पतीने पत्नीवर धारदार शस्त्रानं जीवघेणा हल्ला केल्याची घटना नाशिक रोड परिसरात घडली आहे. ही घटना जय भवानी रोडवरील एका इमारतीत घडली. यात वैशाली बलखंडे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर सध्या बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार वैशाली बलखंडे यांचा 2 महिन्यापूर्वी हनुमान हिंगे यांच्याशी दुसरा विवाह झाला होता. मात्र लग्नानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्यानं दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. दरम्यान काल सकाळी 11:30च्या सुमारास परभणीला जाण्यास वैशाली यांनी नकार दिल्याचा राग मनात धरून हनुमान हिंगे यांनी आज तुला संपवतो अशी धमकी देत धारदार शस्त्रानं त्यांच्यावर वार केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी अवस्थेतही वैशाली यांनी आपल्या आई मीना बलखंडे यांना फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वैशाली यांना रक्ताच्या थारोळ्यातून बाहेर काढत उपचारासाठी बिटको रुग्णालयात दाखल केलं. हल्ल्यानंतर संशयित हनुमान हिंगे घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणी मीना बलखंडे यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र सपकाळे करत असून या घटनेमुळे नाशिक रोड परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नवतेज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.